व्हर्ब म्हणजे क्रियापदे या चॅप्टरवर आधारित काही प्रश्न आपण पाहू. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. MPSC परीक्षेमध्ये असे पुष्कळ प्रश्न विचारले जातात की खालील 3 पैकी किंवा खालील 4 पैकी कोणकोणते प्रश्न कोणकोणचे सेंटेन्सेस वाक्य चुकीचे आहेत बरोबर आहेत हे ओळखा. तर हे जे दिलेले 2 ते 3 4 कधी कधी असे सेंटेन्सेस देतात ते कुठल्या तरी एका ग्रामर कन्सेप्टवर आधारित असतात. तर आपल्याला ते 3-4 सेंटेन्सेस वाचल्यावर कळलं पाहिजे की हे 3-4 सेंटेन्सेस नेमक्या कोणत्या कॉन्सेप्टवर आधारित आहेत. तर इथे आता हे 10 सेंटेन्सेस आपण घेत आहोत. तर हे 10च्या 10 सेंटेन्सेस हे व्हर्ब या चॅप्टरवर किंवा कन्सेप्टवर आधारित आहेत. व्हर्बचे प्रकार आपल्याला सगळे माहिती पाहिजेत. ठीक आहे. आता आपण वाक्य वाचूया. ही डेअर नॉट टू स्पीक सो. तर हे वाक्य चूक आहे का बरोबर आहे. तर आपल्याला आता क्रियापदाचे काही नियम माहिती पाहिजे. आता इथे शी डेअर नॉट टू स्पीक सो असं म्हटलेलं आहे. तर हा नियम असा आहे, जर हे डेअर क्रियापद याला जोडून जर नॉट आलेलं असेल तर या डेअर नॉट नंतर टू प्लस V1. तर हे टू वापरायचं नसतं, नुसतं V1 वापरायचं असतं. ही डेअर नॉट स्पीक सो म्हणजे इथं टू वापरणं हे चुकीचं आहे. तुम्ही टू केव्हा वापरू शकता, जर हे नॉट नसेल, ही डेअर्स, मग आपल्याला इथं टू स्पीक असं घेता येईल. नॉट डेअरच्या नंतर ज्या वेळेस नॉट असेल त्यावेळेस V1च्या आधी टू वापरले जात नाही. हाच नियम नीड या क्रियापदाला सुद्धा लागू आहे. आय नीड टू वर्क हार्ड. नीडच्या नंतर नॉट आलंय का, आय नीड टू वर्क हार्ड. नीडच्या नंतर नॉट नसेल तर तुम्ही टू प्लस V1 म्हणजे टू वर्क वापरू शकता. आय नीड टू वर्क हार्ड. ठीक आहे. पण आपण जर या नीडच्या नंतर नॉट लावलं, यू नीड नॉट गो देअर अगेन. यू नीड नॉट टू गो म्हणलं की चुकलं. यू नीड नॉट गो फक्त पहिलं रूप, यू नीड नॉट गो देअर. तर ह्या पहिल्या रूपाच्या आधी टू वापरायचं नाही. केव्हा, जेव्हा डेअरच्या नंतर नीडच्या नंतर नॉट वापरले जाते तेव्हा. ठीक आहे. तर असं हे क्रियापद पहिल्या याच्यावर अवलंबून आहे. तर इथे इन्फिनिटिव्ह नको, कोणता टू इन्फिनिटिव्ह नको, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणतात त्याला. म्हणजे इन्फिनिटिव्ह विदाउट टू, म्हणजे V1 जो आहे तो विदाउट टू यायला पाहिजे डेअर नॉट नीड नॉट नंतर. ठीक आहे. आता दे प्रिव्हेंटेड मी टू स्मोक. दे प्रिव्हेंटेड मी टू स्मोक. इथं सुद्धा इन्फिनिटिव्ह वापरलेले. हे सगळे क्रियापदाच्या वेगवेगळ्या रूपावर वेगवेगळ्या प्रकारावर अवलंबून किंवा आधारित असे वाक्य आहे. इथे काय म्हटलं, ते प्रिव्हेंटेड मी टू स्मोक. तर हे वाक्य चुकीचं आहे. कारण ज्या वाक्यामध्ये प्रिव्हेंट हे क्रियापद येतं, प्रिव्हेंट, स्टॉप, आता अर्थ तर सारखाच आहे. प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, प्रतिबंध करणे. स्टॉप म्हणजे थांबवणे. तर ही क्रियापदं जेव्हा वाक्यात येतात तेव्हा टू प्लस V1 वापरायचं नाही. तर इथं फ्रॉम आणि हे जिरंड वापरायचं. हे प्रिव्हेंटेड मी फ्रॉम स्मोकिंग. त्यांनी मला धूम्रपान करण्यापासून रोखले, अडवले, प्रतिबंध केला. तर प्रिव्हेंट क्रियापद असेल, स्टॉप क्रियापद असेल तर त्याच्यानंतर एक ऑब्जेक्ट असतो, मी, हिम किंवा कोणाचं व्यक्तीचं नाव
आणि नंतर फ्रॉम प्लस V1 ING. आय स्टॉप्ड हर फ्रॉम डुईंग दॅट. ते करण्यापासून मी तिला रोखलं. आय स्टॉप्ड हर फ्रॉम डुईंग दॅट. फ्रॉम डुईंग, हे प्रिव्हेंट, स्टॉप ही जी क्रियापदं आहेत हे जर वाक्यात आले तर तुम्हाला फ्रॉम प्लस V1 ING यांच्यानंतर वापरावं लागेल. तर हे प्रिपोजिशन आहे फ्रॉम, याच्यानंतर ING हे नेहमी जिरंड असतं. म्हणून प्रिव्हेंट, स्टॉप असलेल्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस V1 वापरू नये. ठीक आहे. त्याच्यानंतर आय नो स्विमिंग इन द सी. आय नो स्विमिंग इन द सी. समुद्रात पोहणे मला माहीत आहे किंवा मला येते समुद्रात पोहणे. ते हे वाक्य चुकीचं आहे. जेव्हा नो हे क्रियापद असतं वाक्यामध्ये तेव्हा नोच्या नंतर डायरेक्ट ING वापरलं जात नाही. नोच्या नंतर हाऊ टू प्लस V1 वापरावं लागतं, म्हणजे हाऊ टू स्विम. नो हे क्रियापद जेव्हा जेव्हा वाक्यात येईल तेव्हा तेव्हा त्याच्यानंतर हाऊ टू प्लस V1 वापरले जाते. समुद्रामध्ये कसं पोहायचं हे मला माहिती आहे. समुद्रामध्ये पोहणे मला माहिती आहे असं म्हणण्यापेक्षा समुद्रामध्ये कसं पोहायचं हे मला माहिती आहे. आय नो हाऊ टू स्विम इन द सी वॉटर वगैरे वगैरे. तर नो क्रियापद असेल तर त्याच्यानंतर हाऊ टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह वापरले जाते. हाऊच्या नंतर टू प्लस V1. ठीक आहे. आता चौथं वाक्य पहा. शी इज यूज्ड टू वर्क 12 hours a day. तिला दिवसाला 12 तास, दिवसातून 12 तास काम करण्याची सवय आहे. तर इथं यूज टू आणि V1 दिलेला आहे. यूज टू च्या आधी काय आहे हे फार महत्वाचं असतं. वाक्यामध्ये आपल्याला यूज टू च्या आधी काय दिलेलं आहे? ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बी, बिंग, बीन हे टू बीच्या रूपापैकी काहीतरी दिलेलं आहे का हे आधी पाहत जा. जर यूज टू च्या आधी टू बीचं रूप असेल म्हणजे बीचं रूप असेल तर ह्या यूज टू च्या नंतर नुसतं V1 वापरणं हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे? V1 ING पाहिजे, म्हणजे इथं टूच्या नंतर वर्किंग असायला पाहिजे. केव्हा? यूज टूच्या आधी जर टू बीचं रूप आलेलं असेल ॲम, इज, आर, वॉज, वेअर तर यूज टूच्या नंतर V1 ING वापरले जातं. शी इज यूज्ड टू वर्किंग 12 hours a day. दिवसाला 12 तास काम करण्याची तिची सवय आहे किंवा तिला सवय आहे. ठीक आहे. आता फिफ्थ सेंटेन्स पहा. हिज ब्रदर यूज टू प्ले फुटबॉल. वरच्या वाक्यात यूज टू होतं, याही वाक्यात यूज टू आहे. वरच्या वाक्यात यूज टूच्या आधी टू बीचं रूप होतं, या वाक्यात टू बीचं रूप नाही, डायरेक्ट करताय आणि कर्त्यानंतर यूज टू आहे. इथं करता होता, कर्त्याच्या नंतर टू बीचं रूप आणि मग यूज टू होतं. जेव्हा कर्त्यानंतर डायरेक्ट यूज टू येत असतं तेव्हा त्या यूज टूच्या नंतर V1 वापरणे अगदी बरोबर आहे, योग्य आहे. तिथं ING वापरायला नको. म्हणजे हे वाक्य 5 नंबरचं बरोबर आहे. 1, 2, 3, 4 हे चारही चुकीचे वाक्य आहे, 5वं बरोबर आहे. ठीक आहे, नियमानुसार. त्याच्यानंतर नंबर 6 पहा. यू हॅड बेटर टू लिव्ह युअर विलेज. तू तुझं गाव सोडलेलं बरं राहील आता. यू हॅड बेटर टू लिव्ह युअर विलेज. तर हे वाक्य सुद्धा चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर बेटर आलेलं आहे आणि ज्या वाक्यामध्ये हॅडच्या नंतर बेटर येतं त्या वाक्यामध्ये टू प्लस V1 वापरण्याऐवजी फक्त V1 वापरले जाते. त्याच्या आधी 2-1 वापरायची गरज नसते. यू हॅड बेटर लिव्ह युअर विलेज. यू हॅड बेटर टू लिव्ह युअर विलेज म्हणणं चुकीचं आहे. तर नियम काय? जेव्हा वाक्यामध्ये हॅडच्या नंतर बेटर
हा शब्द वापरला जातो तेव्हा ह्या हॅड बेटर नंतर फक्त V1 वापरले जाते. 2+V1 वापरणे चुकीचे आहे किंवा V1 ING वापरणे चुकीचे आहे. यू हॅड बेटर लिव्हिंग युअर विलेज असं म्हणणं सुद्धा हे चुकीचं ठरतं. हॅड बेटर नंतर फक्त V1 वापरले जाते. हॅड बेटर, वुड रादर, वुड सुनर यांच्यानंतर फक्त V1 वापरले जाते. टू वापरायचं नाही त्या V1च्या आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर पोलीस वॉन्टेड ए रायटिंग स्टेटमेंट. पोलिसांना लेखी विधान किंवा लेखी जबाब पाहिजे होता. तर लेखी जबाब पाहिजे होता तर इथं रायटिंग स्टेटमेंट, तर स्टेटमेंटच्या आधी रायटिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह वापरणं चुकीचं आहे. तुम्हाला राईटचं ॲडजेक्टिव्ह वापरायचं असेल तर रिटन वापरावं लागेल. पोलीस वॉन्टेड ए रिटन स्टेटमेंट. रिटन म्हणजे लेखी असं आहे. आपण रायटिंग पॅड म्हणतो. आपण जे पॅड वापरतो ती काय असतात? रायटिंग पॅड. ती बरोबर आहे. लिहिण्याचा तुम्हाला या अर्थानं वापरायचा असेल लिहिण्याचा तर तुम्ही रायटिंग वापरा. पण लेखी हा अर्थ पाहिजे असेल तर रिटन वापरा. ठीक आहे. हां, रिटन स्टेटमेंट म्हणायचं. रिटन अप्रुव्हल, लेखी मान्यता असं आहे. तर रिटन म्हणजे लेखी आणि रायटिंग म्हणजे लिहिण्याचा किंवा लिहिण्यासाठी वापरण्याचा असे आहेत ते. त्याच्यानंतर द बॉय वॉज नॉट अंडरस्टँडिंग द कॉन्सेप्ट. त्या मुलाला तो कॉन्सेप्ट समजत नव्हता. आता लक्ष द्या, इथं अंडरस्टँड या क्रियापदाला ING लागलेला आहे. तर अंडरस्टँड हे क्रियापदाच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं? तर ते येतं स्टॅटिव्ह व्हर्बमध्ये. तर स्टॅटिव्ह व्हर्ब काय आहे? तर स्टॅटिव्ह व्हर्ब म्हणजे असे क्रियापद जे कुठल्याही कंटिन्युअस टेन्सेसमध्ये वापरता येत नाही. तर ते कोणते कोणते क्रियापद आहेत? तर ते क्रियापद आहेत नो, अंडरस्टँड, लव, हेट, रिमेंबर, फॉरगेट, रिमाइंड, सीम. त्याच्यानंतर वॉन्ट, लाईक, ॲग्री, डिसॲग्री, कन्सिडर, सपोज. हे जे क्रियापद आहेत यांना कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये वापरले जात नाही. आणि इथं तर पास्ट कंटिन्युअस वापरलं. वॉज अंडरस्टँडिंग, वॉज नॉट अंडरस्टँडिंग. तर हे चुकीचं आहे. स्टॅटिक व्हर्ब किंवा स्टॅटिव्ह व्हर्ब हा कोणत्याही कंटिन्युअस टेन्समध्ये वापरला जात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? द बॉय डिड नॉट अंडरस्टँड असं वापरावं लागेल आपल्याला. द कॉन्सेप्ट. त्या मुलाला तो कॉन्सेप्ट समजला नाही, समजत नव्हता असं म्हणायचं नाही. समजला नाही आणि समजला, बस दोनच. त्याच्यानंतर शी इज नोईंग द ट्रूथ. तिला सत्य माहिती आहे. तर शी इज नोईंग इथे सुद्धा नो हे क्रियापद ING प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये वापरले. आता सांगितलं मी. नो, अंडरस्टँड, रिमेंबर, फॉरगेट, लव, हेट, कन्सिडर, सपोज, सीम, फील हे जे क्रियापद आहेत हे कुठल्याही कंटिन्युअस टेन्समध्ये वापरले जात नाही. तर शी इज नोईंग म्हणणं हे चुकीचं आहे. मग शी नोज वापरा त्याच्याऐवजी. शी नोज द ट्रूथ. तिला सत्य माहित आहे. ठीक आहे. शी नोज द ट्रूथ. त्याच्यानंतर लास्ट सेंटेन्स आहे द होल वॉटर हॅज फ्लोन अवे. ते संपूर्ण पाणी वाहून गेलेलं आहे. द होल वॉटर हॅज फ्लोन अवे. तर इथं कुठं चूक आहे वाक्यामध्ये? का वाक्य बरोबर आहे? तर वाक्य चूक आहे. का चूक आहे? हॅजच्या नंतर थर्ड फॉर्म पाहिजे. तर हॅव हॅज हॅड नंतर तिसरं रूप येतं हे बरोबर आहे ना. तिसरं रूप येतं हे माहित आहे.
पण तिसरं रूप बरोबर आहे का ते वापरलेलं, का चुकीचं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता वॉटर हॅज फ्लोन अवे, फ्लोन हे कोणत्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे तर लक्षात घ्या. पहिलं रूप फ्लाय, दुसरं फ्ल्यू आणि तिसरं फ्लोन असे 3 रूप असतात. आणि फ्लाय म्हणजे उडणे. पक्ष्याला पंख असतात, ती फ्लाय करतात. पाण्याला पंख आहेत का फ्लाय करायला? कारण इथं तिसरं रूप वापरलंय. पाणी, संपूर्ण पाणी उडून गेलं, पंख फुटले आणि उडून गेलं असा त्याचा अर्थ झाला. मग तर म्हणजे फ्लोन हे क्रियापद चुकीचं वापरलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पाणी फ्लो होतं. काही जण फ्लोचे 3 रूप सांग म्हणलं तर फ्लो, फ्ल्यू, फ्लोन सांगतात. तर फ्लो, फ्ल्यू, फ्लोन नाही होत, फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन होत असतात. मग फ्लोचे 3 रूप काय? फ्लोचे 3 रूप आहेत फ्लो, फ्लोड, फ्लोड. ईडी प्रत्यय लागतो, पण विद्यार्थी करता फ्लो, फ्ल्यू, फ्लोन आणि मग हे लक्षातच येत नाही. तर इथं हे फ्लोन वापरणं चुकीचं आहे. काय वापरायला पाहिजे तिसरं रूप? फ्लोचं तिसरं रूप ईडी प्रत्यय लावून वापरायला पाहिजे. द होल वॉटर हॅज फ्लोड अवे, संपूर्ण पाणी वाहून गेलेलं आहे. आता ते वाक्य बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की क्रियापदाचे 3 रूप व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे, कारण याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. आता पहा, एखादं वाक्य आपण अजून घेऊया इथे. या क्रियापदाच्या 3 रूपावर आधारित The man hung himself to the roof, or to the ceiling fan. Ceiling fan. आणि अजून एक वाक्य, she hanged her paintings on a wall. तर हे 2 वाक्य जे आहेत हे चूक आहेत का बरोबर आहेत? क्रियापदाची 3 रूप आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. इथे काय म्हणतात? द मॅन हंग हिमसेल्फ टू द सिलिंग फॅन विथ द हेल्प ऑफ ए रोप. एका दोरीच्या साहाय्याने, एका वायरच्या साहाय्याने, विथ द हेल्प ऑफ ए वायर, नायलॉन वायर. नायलॉन वायरच्या साहाय्याने त्या माणसाने सिलिंग फॅनला लटकून आत्महत्या केली असा त्याचा अर्थ. आता लक्षात घ्या, आता इथं मॅन हंग हिमसेल्फ टू द सिलिंग फॅन, त्या माणसानं स्वतःला सिलिंग फॅनला लटकवलं. आता पहिलं रूप आहे हँग, दुसरं हंग, तिसरं हंग. हँग, हंग, हंग. आणि अजून एक क्रियापद आहे, हँग, हँग्ड, हँग्ड असे. आता हे हँग आणि हे हँग अर्थ वेगवेगळे. हे म्हणजे टांगणे, लटकवणे अशा अर्थाने येतं. आणि हे फाशी देणे, फाशी देणे, घेणे या अर्थाने हे वापरले जातं. आता ह्या माणसानं फॅनला लटकून आत्महत्या केली. आता तुम्ही म्हणाल लटकवणे हा अर्थ येतो, त्यामुळे स्वतःला लटकवलं.
स्वतःला लटकून जेव्हा फाशी घेतली जाते तेव्हा त्या हँगचे हे 3 रूप आपल्याला वापरावे लागतात. हे नाही आपण एखादी वस्तू टांगत असतो, लटकवत असतो, पण त्याच्यासाठी हे हँग हंग हंग 3 रूप वापरायचे असतात. तर इथं माणसानं स्वतःलाच लटकवलंय म्हणजे स्वतःला फाशी दिली. मग फाशी देणे या अर्थानं तुम्हाला हे हँगड इथं दुसरं रूप वापरावं लागेल. द मॅन हँगड, हंग नाही वापरायचं. द मॅन हँगड हिमसेल्फ टू द सिलिंग फॅन. स्वतःला सिलिंग फॅनला लटकून त्यानं फाशी घेतली. आणि शी हँगड हर पेंटिंग ऑन ए वॉल. तिनं एका वॉलवर, एका भिंतीवर स्वतःची पेंटिंग टांगली, लटकवली या अर्थानं. पहा तिने फाशी घेतली का नाही, तिनं पेंटिंग लटकवली, पेंटिंग टांगली. पण लटकवणे किंवा टांगणे या अर्थानं आपल्याला हँग हंग हंग वापरावं लागतं, हँगड नाही. शी हँगड हर पेंटिंग म्हणजे तिनं पेंटिंगला फाशी दिली असा अर्थ होईल. तर हे चुकीचं आहे. इथं आपल्याला हंग वापरणं आवश्यक आहे. म्हणजे क्रियापदाचे 3 रूप व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे. आणि ते कसे वापरायचे, काय नाही, कितवं रूप आलं पाहिजे, काय नाही, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर वाक्याच्या अर्थानुसार हे क्रियापद बदलत असतात आणि त्याचे रूप आपल्याला बदलते रूप वापरावे लागतात. त्याच्यामुळं फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन, फ्लो, फ्लोड, फ्लोड, हँग, हंग, हंग, हँग, हँगड, हँगड, लाय, ले, लेन, लाय, लाईड, लाईड, ही सगळी क्रियापदं आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. कसं आहे, नेमकं याच्यावरच प्रश्न परीक्षेत विचारले जात असतात. त्यामुळं प्रामुख्यानं ही क्रियापदं पाठ पाहिजे, याची रूपं पाठ पाहिजेत. नुसतं पाठ असून उपयोग नाही, हे वाक्यात वापरता पण आले पाहिजेत. कितवं रूप वापरायचं, काय नाही, कोणता टेन्स वापरायचा, हे सुद्धा जमलं पाहिजे. कारण एक्झाममध्ये क्रियापद म्हणलं की त्याला धरून टेन्स येतो. मग कोणता टेन्स वापरायचा, कितवं रूप वापरायचं, हे आपल्याला जमलं पाहिजे. ठीक आहे. तर क्रियापदाची रूपं पाठ करा म्हणजे ते सगळं आपोआप येत राहील.